नमस्कार मित्रांनो. सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला ठाऊक आहे का? तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? तो कुठलाही बाहेरचा माणूस नाही. तो नेहमीच तुमच्या सोबत असतो. एक असा अदृश्य शत्रू जो तुम्हाला दिसत नाही, पण रोज तुमच्यावर प्रभाव टाकत असतो. आणि तो शत्रू म्हणजे तुमचं मन. ही खोल सत्यता स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेली आहे. एक असं रहस्य जे आपण गीता वाचूनही अनेकदा नीट समजून घेत नाही. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला त्याच्यासाठी मन हे त्याचं सगळ्यात मोठं मित्र बनतं. पण जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्याचं तेच मन त्याचा सगळ्यात मोठा शत्रू बनतं. हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा एक विद्यार्थी 12वी बोर्डच्या परीक्षेची तयारी करत आहे. त्याला माहीत आहे की जर त्याने मन लावून अभ्यास केला, तरच त्याला चांगले मार्क्स मिळतील. पण जेव्हा तो अभ्यासाला बसतो, तेव्हा त्याला कोण थांबवतं? बाहेर उभे असलेले मित्र नाहीत, परिस्थिती नाही. त्याला थांबवतं त्याचं स्वतःचं मन, जे हळूच त्याच्या कानात सांगतं, "चल थोडा वेळ मोबाईल पाहूया, थोडं खेळूया, अभ्यास नंतर करू." पहा, मित्र फक्त बोलावतात, पण जायचं की नाही हा निर्णय आपल्या मनावर अवलंबून असतो. ज्याने आपल्या मनाचं ऐकणं बंद केलं आणि मनाला नियंत्रणात ठेवलं, त्याने मनाला मित्र बनवलं आणि शेवटी यश मिळवलं. पण जो मनाच्या फसवणुकीत अडकला, त्याचं तेच मन त्याचं शत्रू बनलं आणि त्याच्या अपयशाचं कारण ठरलं. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सांगतात, या बाहेरच्या जगातील चमक-धमक ही फक्त मोहमाया आहे. खरी लढाई बाहेर नाही, ती आपल्या आत चालू असते. तुमचं अंतर्मन म्हणजेच तुमचं कुरुक्षेत्र आहे. जर तुम्ही तिथे जिंकलात, तर सगळं जिंकलात. पण जर तिथे हरलात, तर जिंकलेली बाजीही तुम्ही हरू शकता. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.